वेलकम टू चाणक्यस करंट अफेअर सिरीज. आज आपण द इंडियन एक्सप्रेस मधली एक न्यूज पाहणार आहोत, जी म्हणजे 5,000 इंडियन्स फोर्स्ड इनटू सायबर स्लेव्हरी इन कंबोडिया आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर डिस्कस द रेस्क्यू स्ट्रॅटर्जी. तर आता इथे सायबर दोन गोष्टी महत्त्वाच्या येतात. एक म्हणजे सायबर स्लेव्हरी म्हणजे काय आणि का बरं अशी गरज पडलेली आहे होम मिनिस्ट्रीला की रेस्क्यू स्ट्रॅटर्जी डिस्कस करत आहे. कोणाच्या अगेन्स्टमध्ये? तर कंबोडियाच्या. आता कंबोडिया, म्यानमार वगैरे पाहिलं तर हे आपले एक फ्रेंडली कंट्रीज आणि फ्रेंडली रिलेशनशिप येतात आणि हे फार फार नेबर म्हणून पण गणल्या जातात इन द इंटरनॅशनल रिलेशन. तर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली सायबर स्लेव्हरी. फॉर एक्झाम्पल, जर का गणेश नावाचा व्यक्ती असेल आणि तो खूप काळापासून अनएम्प्लॉयमेंट असेल, देन त्याचं जर का डिग्री आणि एखादा डिप्लोमा जर का IT सेक्टरमध्ये झालेला असेल आणि त्याला लगेचच एक इंटरनॅशनल कॉल येतो फ्रॉम द कंबोडिया की तुमचा रिझ्युमे आम्ही पाहिलाय आणि त्या रिझ्युमे आणि CV नुसार तुम्ही इलिजिबल आहात कंबोडिया आणि म्यानमारमध्ये जॉब करण्यासाठी फॉर द कॉल सेंटर इन द IT सेक्टर. तर असा कोणाला जरी कॉल आला तर कोणी पण त्या कॉलपासून इन्फ्लुएन्स होऊन काय करेल की लगेचच ती इंटरनॅशनल फर्म जी आहे तर ती काय करेल, जॉईन करेल. आणि जेव्हा तो भारतातून कंबोडियामध्ये जातो किंवा म्यानमारमध्ये जातो फॉर द जॉईनिंग ऑफ दॅट फर्म, तर इथे त्याला लक्षात येतं की एका प्रकारे खूप मोठा हॉल आहे आणि त्याच्यामध्ये खूप जण 5,000 पेक्षा जास्त एम्प्लॉईज जे आहेत तर ते डांबून ठेवलेले आहेत. कोणाकडे? तर एका प्रकारे IT सेलकडे. आणि त्या IT सेलमधनं काय करतात, हे पूर्ण इंटरनॅशनल लेवलपर्यंतचं पूर्ण जेवढीही प्रत्येक देशाची सिटिझन्सची इन्फॉर्मेशन, जी की आपण बरेचदा इन्स्टा असेल, फेसबुक असेल, एन नंबर ऑफ वेबसाईट्स आहेत त्याच्यावर आपण अपलोड करतो किंवा कुठलं एखादं जर का ऑनलाईन काही मागवायचं असेल प्रोडक्ट, तर त्याच्यासाठी पण आपण आपली इन्फॉर्मेशन तिथे ठेवतो. तर या इन्फॉर्मेशनचा यूज करून त्या प्रत्येक देशामधल्या सिटिझन्सला एक कॉल करण्यात येतो थ्रू द कॉल सेंटर आणि त्यांना सांगतात की तुम्ही अमुक अमुक ठिकाणचे विजेता ठरले आहे. ही पॉलिसी आमच्या एखाद्या फर्मने, फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्टने रन केली आणि फ्लिपकार्टच्या मध्ये तुम्ही 10 वर्ल्डमधले 10 जण आहेत जे की तुम्ही लकी ड्रॉमध्ये सापडण्यात आले आहे. तुमची इन्फॉर्मेशन द्या आणि यासाठी मग तुम्हाला आम्ही मनी ट्रान्सफर करणार आहोत. मग तुमची इन्फॉर्मेशन, मग तिथे GST झाला आहे तर GSTसाठी आम्हाला पेमेंट करावी लागेल. तर या पद्धतीने एका प्रकारे कुठे ना कुठे तो स्कॅम डिझाईन करण्यात येतो आणि त्यांच्याकडनं, सिटिझन्सकडनं पैसे हे मागवण्यात येतात. असा पूर्ण स्कॅम हा सायबर स्लेव्हरी थ्रू रन करण्यात येतो आणि आत्ताचा जर का आकडा पाहाल तर 500 करोडचा हा स्कॅम्प आहे. आणि हा स्कॅम्प दुसरं कोणी नाही तर इथे इंडियन्सच लोक हे इंडियन्सच्याच अगेन्स्ट करत आहेत. देन इंडियन्स लोक हे सिटिझन्स जे USAचे सिटिझन्स असतील, ऑस्ट्रेलियाचे सिटिझन्स असतील, यांना एका प्रकारे कॉल करून या स्कॅम्पमध्ये ओढून घेत आहेत. तर इथे कुठे ना कुठेतरी इंडियाची इमेज ही इंटरनॅशनल लेवलला खाली जाताना दिसते. आणि बिकॉज ऑफ दॅट इथे होम मिनिस्ट्री आणि एक्सटर्नल मिनिस्ट्रीने हा डिस्कशन रेस्क्यू स्ट्रॅटर्जी चालवण्यात आलेली आहे. सो दॅट इज एक्झॅक्टली मीनिंग ऑफ सायबर स्लेव्हरी. याबद्दल तुमचे काय मत आहेत ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.